डॉक्टर राजेंद्र प्रसाद शिष्यवृत्ती योजना. जर तुम्ही 10वी-12वी पास असाल तर तुम्हाला 30,000 रुपयापर्यंत स्कॉलरशिप मिळते. त्याच्यासाठी आर्थिक मदत मिळते शिक्षणासाठी. तर याच्यासाठी अर्ज कसा करायचा, कोण पात्र आहे, काय अटी आहेत ते या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. जर तुम्ही 10वी किंवा 12वी पास असाल आणि तुम्हाला ह्या स्कॉलरशिपची गरज असेल तर तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. आता ऑनलाईन अर्ज कोण करू शकतो? जे विद्यार्थी 10वी पास आहेत आणि जे विद्यार्थी 12वी पास झाले आहेत. आता ह्याच्या पुढच्या अटी आणि शर्ती आधी आपण थोडक्यात वाचून घेऊया आणि नंतर याच्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते बघूया. ही वेबसाईट आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद स्कॉलरशिप प्रोग्राम. डायरेक्ट तुम्ही गुगलला टाकली डॉक्टर राजेंद्र प्रसाद स्कॉलरशिप प्रोग्राम तरी तुम्हाला पहिली साईट येईल. नाहीतर मी ह्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे. तिथून सुद्धा तुम्ही जाऊन डायरेक्ट अप्लाय करू शकता. आता ह्याच्यासाठी 10वी पास झालेले विद्यार्थी जर तुम्ही असाल तर तुम्हाला 10वीच्या बेसवरती ही स्कॉलरशिप मिळेल आणि जर 12वी केलेली असेल तर 12वीच्या. पण दोघांसाठी तुम्ही अर्ज करू शकत नाही, कारण ह्याच्या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या तुम्ही नीट वाचून घ्या, मग तुम्हाला समजेल. आता ह्याची डेडलाईन आहे 28 जून 2026, म्हणजे तुम्ही याच्यासाठी 28 जूनपर्यंत अर्ज करू शकता. आता 10वीचे जे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय दिला आहे तो वाचून घेऊया आपण. आता यांच्यासाठी इलिजिबिलिटी दिलेली आहे की 2026मध्ये तुम्ही पास झालेले पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही मिनिमम 65% तुम्हाला पाहिजेत. 65पेक्षा जास्त, 65पेक्षा कमी नको. 65 असतील तरी पण चालतील, पण कमीत कमी 65% तुम्हाला 10वीला पाहिजेत. त्याच्यानंतर तुमची जी ॲन्युअल इन्कम आहे फॅमिलीची ती 8 लाखापर्यंत पाहिजे. 8 लाखापेक्षा जास्त नको. हे तुमचे इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बसत असाल तरच फॉर्म भरा. आता ह्याच्यामध्ये प्रेफरन्स दिलेला आहे. जर तुम्ही गव्हर्मेंट स्कूलमधून जर स्टडी केली असेल तर तुम्हाला पहिला प्रेफरन्स दिला जाईल. म्हणजे प्रायव्हेट स्कूलमधून स्टडी केली असेल तर तुम्हाला मिळणार नाही असं नाही, पण ज्यांनी गव्हर्मेंट स्कूलमधून घेतलं आहे शिक्षण त्यांना पहिला प्रेफरन्स दिला जाईल. जे डिसेबिलिटी आहेत, PWD असतात, अपंग, त्यांच्यासाठी सुद्धा पहिला प्रेफरन्स असतो. त्याच्यानंतर जे नॉर्थ ईस्ट रिजनमधून आहेत त्यांच्यासाठी सुद्धा पहिला प्रेफरन्स दिला आहे. प्रायव्हेट स्कूलवाल्यांना सुद्धा सगळ्यांना मिळणार आहे, पण प्रेफरन्स आहे तो जास्त करून गव्हर्मेंट स्कूलवाल्यांना पहिला दिला जाईल. आता ही वन टाईम 30,000पर्यंत स्कॉलरशिप दिली जाते. 30,000पर्यंत, म्हणजे 25 पण असू शकते, 20 पण असू शकते, पण 30,000पर्यंत आहे. असं नाही की 30,000 आहे तर 30,000च मिळतील. कोणाला 28, कोणाला 25. प्रत्येकाचा फॉर्म बघितला जाईल आणि त्यानुसार ती ठरवली जाईल. आता या ठिकाणी नोट दिले आहे त्यांनी लिहून की ही स्कॉलरशिप जेव्हा मिळेल तेव्हा ती तुम्ही फक्त फ्युचरच्या ट्युशन फी, बुक्स किंवा स्टडी मटेरियल जे काही असतं त्याच्यासाठी वापरायची आहे असं सांगितलेलं आहे. आता तुम्हाला याच्यासाठी डॉक्युमेंट्स काय काय लागतील ते पण इथे दिलेले आहेत. तर तुमचा रिसेंट जो पासपोर्ट साईज फोटो आहे तो लागणार आहे. त्याच्यानंतर 10वीची मार्कशीट लागणार आहे. प्रूफ ऑफ ॲडमिशन, स्कूलमध्ये किंवा कॉलेजमध्ये जे काही तुम्ही ॲडमिशन घेतावेळी तुम्हाला ते दिली जाते स्लिप, ते लेटर पाहिजे. फी रिसिप्ट पाहिजे आणि फी स्ट्रक्चर दिलं आहे, पण फी रिसिप्ट किंवा फी स्ट्रक्चर दोघांपैकी काहीही चालेल. काही ठिकाणी वर्षभराची पूर्ण फी स्ट्रक्चर पण लिहून दिलेली असते, तीसुद्धा चालणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट ह्या ठिकाणी द्यावं लागेल आणि तुमच्या बँकेचं पासबुक जे असतं ते पासबुक द्यावं लागेल. आता कसं अप्लाय करायचं तर आपण डायरेक्ट या व्हिडिओमध्येच अप्लाय कसं करायचं ते बघणार आहोत, त्याच्यामुळे ही प्रोसेस काही वाचायची गरज नाही आहे. आता जे मुलं 12वी पास आहेत त्यांच्यासाठी इथे 12वी पासच्या समोर व्ह्यू डिटेल्सवरती तुम्ही क्लिक करू शकता आणि इन्स्ट्रक्शन वाचू शकता. सेम इन्स्ट्रक्शन आहेत, फक्त 12वी तुम्ही 2025 किंवा 2026मध्ये केलेली पाहिजे आणि कमीत कमी तुम्हाला 65% पाहिजेत. 65%च्या खाली असाल तर तुम्ही हा फॉर्म भरू नका. कमीत कमी 65%, त्याच्यापेक्षा जास्त असेल तर चांगलीच गोष्ट आहे. 12वीसाठी पण सेम इन्स्ट्रक्शन आहेत, फक्त ह्या 2 गोष्टी ह्या वाचून घ्या. आता आपल्याला अप्लाय करण्यासाठी या ठिकाणी जायचं आहे. आता तुम्हाला 10वी पास असाल तर 10वी पासच्या समोर अप्लाय नाववरती क्लिक करायचं आहे आणि 12वी पास असाल तर 12वी पासच्या समोर अप्लाय नाववरती क्लिक करायचं आहे. आता इथे सगळ्यात पहिलं तर आपल्याला क्रिएट अकाउंटवरती क्लिक करायचं आहे. अकाउंट क्रिएट करून घ्यायचं आहे. तुमचं नाव, तुमचं सरनेम, त्यानंतर तुमचा मेल ID, मोबाईल नंबर, एक पासवर्ड तयार करायचा आहे आणि जो तुम्ही पासवर्ड तयार करणार आहात तो कन्फर्म पासवर्डमध्ये लिहायचा आहे. त्याच्यानंतर आय ॲग्रीवरती जो चेकबॉक्स आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि साईनअपवरती क्लिक करायचं आहे. सगळी माहिती टाकून झाल्यानंतर तुम्हाला OTP येईल तुमच्या मोबाईलवरती, तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे आणि नंतर सबमिट करून घ्यायचा आहे. जेव्हा तुम्ही सबमिट कराल त्याच्यानंतर तुम्हाला इथे असा मेसेज येईल. आता तुम्हाला जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर
तुम्हाला कोणतं तुमचं आपलं स्टेट आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे, आपलं महाराष्ट्र आहे ते. त्याच्यानंतर तुमचं क्लास कोणता आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. जर 10वी असेल तर 10वी, 12वी असेल तर 12वी. त्याच्यानंतर तुमची लँग्वेज तुम्हाला मराठी आहे की हिंदी आहे, जे काही आहे ते आपली पहिली कोणती लँग्वेज आहे ती सिलेक्ट करून घ्यायची. नंतर तुम्हाला अजून कोणत्या लँग्वेज येत असतील तर त्या पण तुम्ही ह्या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. आता आपली मेन मराठी आहे, नंतर मग हिंदी, इंग्लिश. आणि जर तुम्ही डिसेबिलिटी पर्सन असाल तर यस करायचं, नसेल तर नो करायचं आणि सबमिट करायचं. आता इथं ह्या ठिकाणी तुम्ही सक्सेसफुली रजिस्ट्रेशन जे आहे ते केलेलं आहे. आता तुम्हाला 10वीच्या ठिकाणी करायचं असेल तर किंवा 12वीच्या ठिकाणी करायचं असेल तर 12वीचं अप्लाय नाववरती क्लिक करायचं. आता जेव्हा तुम्ही अप्लाय नाववरती क्लिक कराल, तुम्हाला अशा पद्धतीने पुन्हा इन्स्ट्रक्शन दिले जातील. सेम आपण आता जे वाचले ते इन्स्ट्रक्शन तुम्ही परत एकदा वाचून घ्या. परत तुम्ही ह्याच्यामध्ये व्यवस्थित बसताय ना, बसत असाल तर आता ह्या ठिकाणी आपण 12वी पाससाठी फॉर्म भरतो आहे, म्हणून हायर एज्युकेशन म्हणून तिथे लिहून आलेलं आहे आणि स्टार्ट ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं. ही सगळी इन्फॉर्मेशन वाचून झाली की स्टार्ट ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं. जेव्हा आपण ॲप्लिकेशन स्टार्ट करू तेव्हा या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्हाला प्रेफरन्स ओपन होईल. हा प्रेफरन्स तुम्ही वाचून घ्यायचा एकदा. हायर एज्युकेशनसाठी स्टार्ट ॲप्लिकेशन करायचं. आता तुम्हाला आधार व्हेरीफाय करायला इथं येईल, व्हेरीफाय आधार. तर व्हेरीफाय आधार कार्डवरती क्लिक करायचं. तुमचा जो आधार कार्डचा नंबर आहे तो तुमच्याकडे पाहिजे आणि साईनअप करायचं आहे डिजिलॉकरला. जर डिजिलॉकरला तुमचं अकाउंट असेल तर आता सर्वांचंच डिजिलॉकरला अकाउंट असतंच. सो ह्या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकून नेक्स्ट करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला OTP येईल. तो OTP ह्या ठिकाणी टाकून सबमिट करायचा आहे. OTP सबमिट झाला की तुमचे डिजिलॉकरचे डॉक्युमेंट्स आहेत तर ते तुम्हाला ह्या ठिकाणी शो होतील आणि तुम्ही तो OTP टाकल्यानंतर ते तुम्हाला जे जे डॉक्युमेंट्स मागितले लागतील तिथे तुम्हाला टिकमार्क करावा लागेल. तर या ठिकाणी आपण जो OTP आहे तो सबमिट करून घ्यायचा आणि OTP सबमिट करून झाल्यानंतर ती तुम्हाला प्रोसेस येईल. जर तुमचं डिजिलॉकरला असेल तर, नसेल तर होऊन जाईल. आधार कार्ड व्हेरीफाय सक्सेसफुली असं येऊन जाईल. तर ओके करायचा. आता इथे तुम्हाला मेल ID व्हेरीफाय करायला सांगितलं आहे. मेल ID व्हेरीफाय का करायचा आहे? तुम्ही जर ॲप्लिकेशन स्टार्ट करणार तेव्हा तुम्हाला मेल येतो की तुम्ही ॲप्लिकेशन स्टार्ट केलं आहे भरायला. त्याच्यानंतर सबमिट झाल्यावरती एक कन्फर्मेशनचा मेल येतो. काही डेडलाईन वगैरे आल्या असतील, तुमच्या फॉर्ममध्ये काही प्रॉब्लेम असेल तरीसुद्धा तुम्हाला मेलवरती कळवलं जाईल. किंवा ह्या स्कॉलरशिपच्या रिलेटेड जे काही प्रॉब्लेम असेल समजा तुमच्या फॉर्ममध्ये किंवा काही, तरी तुमच्या मेलवरती तुम्हाला ते सांगण्यात येईल. म्हणून तुम्हाला मेल ID आहे तो या ठिकाणी व्हेरीफाय करायचा आहे. स्टार्टिंगला पण तुम्ही व्हेरीफाय करू शकता किंवा फॉर्म भरून झाल्यानंतरसुद्धा तुम्ही हा व्हेरीफाय करू शकता. आता तुमच्या आधार कार्डप्रमाणे ह्या ठिकाणी सगळी तुमची इन्फॉर्मेशन आहे ती येईल. तुमचा मेल ID येईल, तुमचा मोबाईल नंबर येईल, एक अल्टरनेट मोबाईल नंबर द्यायचा, व्हॉट्सअपचा नंबर द्यायचा आहे. तुमची डेट ऑफ बर्थ ऑलरेडी इथे येईल. तुमची जी कास्ट आहे ती तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे जी असेल ती. त्यानंतर तुमचा अपायर ID असेल, तुम्ही स्टुडंट असाल, अपायर ID असेल तर तो टाकून घ्यायचा, नसेल तर मॅन्डेटरी नाही आहे. ॲन्युअल फॅमिली इन्कम आहे ती तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. आणि त्यानंतर तुम्ही जर अपंग व्यक्ती असाल तर यस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. पॅरेंटल स्टेटस जर तुमचे सिंगल पॅरेंट असेल, डिवोर्स झाला असेल, अनाथ असेल तर त्याचं लिहायचं आहे. आणि जरी बोथ पॅरेंट्स असेल तर बोथ पॅरेंट्स अलाइव्ह असा ऑप्शन आहे तो सिलेक्ट करायचा आहे. नंबर ऑफ सिबलिंग विचारला आहे, किती भावंड आहात ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आता खाली तुम्हाला परमनंट ॲड्रेस विचारलेला आहे. तुमचा परमनंट ॲड्रेस इथे आधार कार्डप्रमाणे आलेला आहे. जर चेंज करायचा असेल तर तुम्ही तो चेंज करू शकता. ह्या ठिकाणी तुम्ही डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर हाऊस टाईप तुम्ही स्वतःच्या घरात राहता की रेंटेड आहे घर, ते सुद्धा इथे सिलेक्ट करण्यासाठी आहे, ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर करस्पॉन्डन्स ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस तुमचा सेम असेल तर हा चेकबॉक्स आहे त्याला टिकमार्क करायचा. तो सेम ॲड्रेस खाली कॉपी होईल आणि जर वेगळा असेल तर तुम्हाला वेगळा ॲड्रेस इथे फिल करता येईल. फिल करून झालं की सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करायचा. आता तुम्हाला सेव्ह अँड कंटिन्यू केल्यानंतर एज्युकेशन डिटेल्स भरायची आहे. ही प्रोसेस कंप्लीट झाली. एज्युकेशन डिटेल्समध्ये तुम्ही 12वीला आहात म्हणून क्लास 12 सिलेक्ट करायचं आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांना 10वीचं टाकायचं, तसं 12वीच्या विद्यार्थ्यांना 10वीचंसुद्धा टाकायचं आहे आणि 12वीचंसुद्धा इथे इन्फॉर्मेशन टाकायची आहे. म्हणून तुम्ही आधी पहिली क्लास 10ची इन्फॉर्मेशन भरून घ्यायची. तुम्ही कोणत्या बोर्डमध्ये होतात, महाराष्ट्र बोर्ड, तो सिलेक्ट करून घ्यायचा. स्कूल टाईप कोणतं होतं ते सिलेक्ट करून घ्यायचं. त्यानंतर तुमचं स्टेट, तुमचं डिस्ट्रिक्ट, तुमचं स्कूलचं नाव, त्याच्यानंतर तुमचं पासिंग इयर जे काही होतं ते, आणि तुमच्या क्लास 10चा रोल नंबर, जो तुमचा बोर्डाचा रोल नंबर होता तो, हे सगळं या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे.
आता तुम्हाला किती मार्क्स पडले होते 10वीला ते ह्या ठिकाणी टाकायचे. किती पडले होते ते आणि कितीपैकी टोटल मार्क्स किती होते किंवा तुम्हाला ग्रेड CGPA काही असेल तर तुम्हाला ते ग्रेड CGPA ह्या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे 12चं. तर या ठिकाणी ते टाकून झालं की सेव्हवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह करून झाल्यानंतर तुम्हाला आता 12वीची इन्फॉर्मेशन टाकायची आहे, सेम 10वीसारखीच, की तुम्ही 12वीचं जे काही तुमचं बोर्ड होतं ते बोर्ड महाराष्ट्र बोर्ड, त्यानंतर तुमची स्ट्रीम कोणती होती, जे काही असेल ते कॉमर्स वगैरे जे असेल ते, त्यानंतर स्कूल टाईप टाकायचं आहे, त्यानंतर तुमचं परत स्टेट, डिस्ट्रिक्ट, स्कूलचं नाव, त्याच्यानंतर पासिंग इयर 25 होतं की 26 होतं, त्याच्यानंतर बोर्डचा रोल नंबर, तुमचे मार्क्स, जर ग्रेड आणि CGPA असेल तर ते ह्या ठिकाणी टाकायचं आहे आणि सेव्ह करायचं. इन्फॉर्मेशन सेव्ह करून झाली त्यानंतर तुम्हाला दुसरा सक्सेसफुल असं लिहून येईल. आता ह्या ठिकाणी तुम्हाला दुसरी डिटेल्स टाकायला येईल. जे तुम्ही भरत जाल ते तुम्हाला पेंडिंगच्या इथे कंप्लीटेड दिसत जाईल. ते कंप्लीट झालं की सेकंड जे ऑप्शन ओपन होईल ते लिहायचं. आता एज्युकेशन डिटेल्ससुद्धा कंप्लीट झाली. आता फॅमिली मेंबर्स, तर पेंडिंगच्या इथे क्लिक करायचं, ते रेड जो आहे सिम्बॉल त्याच्यावर, आणि ॲड फॅमिली मेंबरवरती क्लिक करायचं. आता तुमच्या एका फॅमिली मेंबरचे डिटेल्स या ठिकाणी टाकायचे. त्याचं नाव टाकायचं, मोबाईल नंबर टाकायचा, ॲन्युअल इन्कम जी काही आहे त्या व्यक्तीची, त्याच्यानंतर तुम्ही काय रिलेशन आहे तुमचं, फादर असेल तर, मदर असेल तर, जे काही असेल ते, त्यानंतर क्वालिफिकेशन काय आहे त्या व्यक्तीची आणि ऑक्युपेशन काय काम करतात, हे सगळं टाकून सेव्ह करायचं. तर हे सेव्ह करून झालं की त्यानंतर तुम्हाला रेकॉर्ड हॅज बीन अपडेटेड असं लिहून येईल. आता तुम्हाला जर अजून कोणत्या व्यक्तीची इन्फॉर्मेशन द्यायची असेल तर देऊ शकता किंवा एक पण दिली तरी चालते. आता डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत, तर पेंडिंगवरती क्लिक करायचं आणि डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. आता डॉक्युमेंट्स कोणकोणते अपलोड करायचे आहेत? तुमचा पासपोर्ट साईज फोटोग्राफ आत्ताचा रिसेंट पाहिजे, त्यानंतर 10th मार्कशीट, 12th मार्कशीट, लेटेस्ट स्कूल कॉलेजची फीची रिसिप्ट हवी आहे, कॉलेज ॲडमिशनचं लेटर हवं आहे, जर तुम्ही आता ॲडमिशन पुढे घेत असाल तर त्याचं ॲडमिशनचं लेटर हवं आहे, प्रिलिमिनरी एक्झाम जी काही रिझल्ट असेल त्याचा किंवा स्कोर कार्ड वगैरे असेल तर तो हवा आहे. हे मॅन्डेटरी नाही आहे, जे स्टार केलेलं आहे ना तेच मॅन्डेटरी आहे. त्याच्यामुळे कॉलेजचे ॲडमिशनचं लेटर नसेल तरी पण चालणार आहे, प्रिलिम एक्झामचा रिझल्ट नसेल तरी चालणार आहे. फॅमिली इन्कम प्रूफ आहे, तो इन्कम सर्टिफिकेट मॅन्डेटरी आहे, ते लागणार आहे. त्यानंतर बँकेचं पासबुक लागणार आहे. त्यानंतर प्रिव्हियस क्लासची मार्कशीटसुद्धा मॅन्डेटरी आहे, म्हणजे 11वीची, जर तुम्ही आता 12वीचं भरत असाल फॉर्म तर 11वीची मार्कशीटसुद्धा लागणार आहे. त्यानंतर फीचं स्ट्रक्चर तुमच्याकडे असेल तर द्या, नसेल तर मॅन्डेटरी नाही आहे. होम पिक्चर, तुमच्या घराचा एखादा फोटो आहे तो पाहिजे, आणि ट्रान्झॅक्शन सर्टिफिकेट तर ॲप्लिकेबल नाही आहे. सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. आता काय करायचं, हे सगळं अपलोड करून झाल्यानंतर सेव्ह आणि कंटिन्यू करायचं आहे. आता अपलोड कसं करायचं आहे, PDF किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये फाईल पाहिजे. 20 KB ते 2 MB त्या फाईलची साईज असेल तर चालणार आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा पण स्कॅन कराल तेव्हा तुम्ही ह्या फाईलची साईज व्यवस्थित बघून घ्या. 20 KB ते 2 MB आहे ना, तेवढीच फाईल चालणार आहे. आणि तिचा फॉर्मॅट आहे तो PDF किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये हवा आहे. तसा नसेल तर प्रॉब्लेम येईल, म्हणून तो फॉर्मॅटसुद्धा लक्षात ठेवा. अपलोड कसं करायचं, सिम्पल ब्राउझरवरती जायचं. तुम्हाला आता फोटो अपलोड करायचा आहे, तर ह्याने ते एक्झाम्पल दिलेत. फोटो कसा पाहिजे, ब्लर वगैरे नको आहे, असा मास्क किंवा चष्मा हे नको आहे, सरळ आपला फोटो असतो तो घ्यायचा आहे आणि तसावाला फोटो पाहिजे. तर ब्राउझरवरती क्लिक करायचं. तुम्ही ज्या ठिकाणी तुमचा फोटो ठेवला असेल तो फोटो आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आणि ओपनवरती जी पण फाईल तुमची असेल ती फाईल ओपन करायची आणि या ठिकाणी अपलोड करायची. डॉक्युमेंट अपलोड होतात. अशा पद्धतीने तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. सगळे डॉक्युमेंट्स जेव्हा अपलोड होतील तुमचे तेव्हा तुम्हाला या ठिकाणी सेव्ह आणि कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. आता इथे सगळे डॉक्युमेंट्स अपलोड केलेत, सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करायचं. जेव्हा तुम्ही सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक कराल, ऑल डॉक्युमेंट्स हॅव बीन रेकॉर्डेड असं तुम्हाला लिहून येईल. आता तुम्हाला पुढची जी डिटेल्स आहे ती भरायची. आता इथे रेफरन्स द्यायचा आहे, तर रेफरन्सवरती क्लिक केल्यानंतर ॲड रेफरन्सवरती क्लिक करायचं. एक नाव लिहायचं आहे, त्याच्यानंतर त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर द्यायचा आहे. ती व्यक्ती कोण पाहिजे तर ह्या ठिकाणी दिलं आहे. एकतर HOD, प्रिन्सिपल, प्रोफेसर किंवा प्लेसमेंट ऑफिसर किंवा NGOमधलं कोणीतरी ती व्यक्ती पाहिजे, म्हणजे त्याचा हा रेफरन्स हवा आहे. अशा पद्धतीने 2 रेफरन्स द्यायचे आहेत तुम्हाला. तर एक रेफरन्स दिल्यानंतर सेव्ह करून घ्यायचा आणि मग दुसरा कोणाचा तरी रेफरन्स द्यायचा. तर तुमचं जर कॉलेज असेल तर तुम्हाला दोन्ही प्रोफेसरचं रेफरन्स द्यायला बरं पडेल, आणि स्कूल असेल तर मग प्रिन्सिपलचा आणि एखादा दुसरा प्रोफेसरचा किंवा सरांचा जरी तुम्ही रेफरन्स दिला, या ठिकाणी त्यांचा मोबाईल नंबर दिला तरीसुद्धा चालणार आहे. तर या ठिकाणी 2 रेफरन्स ॲड करायचे आणि इथे मोबाईल नंबर वगैरे टाकून सगळं सेव्ह करायचं.
आता हे रेफरन्स झालं की रेकॉर्ड हॅव बीन अपडेटेड असं येईल. आता तुम्हाला इथे बँक डिटेल्स द्यायचे. तर बँक डिटेल्सवरती क्लिक करायचं. बँक डिटेल्समध्ये तुम्हाला ॲड बँक डिटेल्सवरती क्लिक करायचं आणि तुमचं बँकेचं पासबुक आहे तो समोर ठेवायचा. अकाउंट होल्डर नेम, अकाउंट नंबर, IFSC कोड, बँक नेम, ब्रांच नेम ह्या सगळ्या गोष्टी नीट टाकून घ्यायच्या आणि सेव्ह करायच्या. ही डिटेल्स पुन्हा एकदा रिचेक करायची टाकल्यावरती. आता बँक डिटेल्ससुद्धा ॲड झाली. सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करायचं. सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारलेत काही आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये द्यायचे. टेल अस अबाउट युअर सेल्फ अँड युअर फॅमिली बॅकग्राऊंड. तर तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये असं एक स्पेसिफिक उत्तर द्यायचं आहे. तुमच्याबद्दल सांगायचं आहे, फॅमिली बॅकग्राऊंडबद्दल सांगायचं आहे. दुसरा प्रश्न आहे, हाऊ डू यू प्लॅन टू फंड युअर एज्युकेशन इफ यू डू नॉट रिसीव्ह दिस स्कॉलरशिप. जर तुम्हाला ही स्कॉलरशिप नाही भेटली तर तुम्ही कसं पुढचं प्लॅन करणार आहे. तुम्हाला जे वाटतं उत्तर ते तुमच्या शब्दामध्ये या ठिकाणी लिहायचं आहे. तिसरं आहे, आर यू करंटली रिसिव्हिंग एनी अदर स्कॉलरशिप. जर तुम्ही घेत असाल तर लिहायचं आहे, नसेल तर नाही घ्यायचं आहे. चौथं आहे, हाऊ विल दिस स्कॉलरशिप सपोर्ट युअर एज्युकेशन अँड फ्युचर गोल्स. ही स्कॉलरशिप तुम्हाला कशा पद्धतीने मदत करणार आहे. तुम्ही जे आन्सर करणार ते समोरच्याला इम्प्रेस करण्यासाठीच आहे. त्याच्यामुळे ही जे आन्सर आहे ते तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये, तुमच्या वाक्यामध्ये लिहायचे आहेत. आणि वाय आर यू अप्लाईंग फॉर द डॉक्टर राजेंद्र प्रसाद स्कॉलरशिप प्रोग्राम. का अप्लाय करताय ते. तुम्ही ह्यापैकी कोणती एंट्रन्स एक्झाम दिली असेल तर ती सिलेक्ट करायची. नसेल दिली तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, काही सिलेक्ट करायचं नाही. पण या ठिकाणी मग एंट्रन्स एक्झामिनेशनच्या ठिकाणी खाली 0 आणि जो खालचा ऑप्शन आहे ते पण 0 लिहायचं. आणि जर तुम्ही कोणती एंट्रन्स एक्झाम दिली असेल, कोणती पण जी ॲडव्हान्स वगैरे किंवा मेन नीटची, तर तुम्ही ती सिलेक्ट करा सिम्पली. आणि ती सिलेक्ट करून झाल्यानंतर जर तुम्हाला कोणता स्कोर वगैरे त्याच्यामध्ये असेल तर तो ह्या ठिकाणी लिहायचा आहे आणि सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. आता जेव्हा तुम्ही सेव्ह अँड कंटिन्यू कराल आणि कंटिन्यू केल्यानंतर पुन्हा तुमचं मोर इन्फो हॅज बीन अपडेटेड असं येईल. तुम्ही सगळ्या क्वेश्चनचे जे आन्सर आहेत ते या ठिकाणी दिलेले असतील. त्याच्यानंतर तुम्हाला इथे खाली जो चेकबॉक्स आहे ते सगळे चेकबॉक्स आहेत ते टिकमार्क करायचे आहेत. पण आधी तुमचे सगळे इन्फॉर्मेशन ॲड झाले का ती एकदा बघून घ्यायचे. हे जेवढे क्वेश्चन मार्क आहेत तेवढे सगळे व्यवस्थित भरायचे आहेत. आता हे सगळं तुम्ही बघायचं आहे, सगळं कंप्लीटेड दिसलं पाहिजे. सगळं कंप्लीटेड असेल तर या ठिकाणी जे चेकबॉक्स दिलेस ते चेकबॉक्सला सगळ्यांना टिकमार्क करायचं आहे आणि प्रिव्ह्यू एकदा करून घ्यायचं आहे. तर हे सगळं प्रिव्ह्यू केल्यानंतर तुमचा व्हेरीफाय ईमेल ID क्लिक करायचं आहे, कारण आपण मगाशी ईमेल ID व्हेरीफाय नव्हता केला. सो व्हेरीफाय ईमेल ID क्लिक करायचं. तुमचा मेल ID इथे येईल, तो व्हेरीफाय करायचा. तुमच्या मेलवरती एक OTP येईल, तो OTP इथे टाकायचा आणि सबमिट करायचा. तुमचं मेल आहे ते व्हेरीफाय होऊन जाईल. म्हणजे तुम्हाला पुढच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मेलवरती समजतील. युअर ईमेल ID हॅज बीन अपडेटेड सक्सेसफुली असं येईल. आता तुम्हाला जे चेकबॉक्स आहेत ते तुम्ही टिकमार्क करून घ्यायचे. आता प्रिव्ह्यूवरती क्लिक करायचं. प्रिव्ह्यूवरती तुमचा सगळा फॉर्म तुम्हाला दिसेल, तो एकदा नीट बघून घ्यायचा. काही चुकलं आहे का, जर करेक्शन करायचं असेल तर आत्ता पण तुम्ही एडिट करू शकता. फॉर्म बघताना एकदा व्यवस्थित बघा. तुमची कोणतीही डिटेल्स चुकीची वाटली तुम्ही भरलेली तर तुम्ही ती डिलीट करू शकता. आणि जर फॉर्म ओके वाटला तर पुढे सबमिट करू शकता. आता इथे एडिट ॲप्लिकेशन फॉर्म म्हणून ऑप्शन आहे. एडिट करायचं तर करा, नसेल करायचं तर सबमिट करायचा. सबमिट केल्यानंतर तुमचा फॉर्म आहे तो ते लोक पाहतील. सगळ्या गोष्टी व्यवस्थित असेल तुम्हाला मेलवरती सुद्धा कळवतील आणि तुम्हाला ही स्कॉलरशिप भेटेल. तर ज्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे त्यांच्यासोबत तुम्ही शेअर करू शकता. हा व्हिडिओ जर तुम्ही अनेक लोकांसोबत शेअर केला त्यांनासुद्धा ह्या स्कॉलरशिपची माहिती होईल आणि ते सुद्धा ह्या फॉर्म भरतील आणि त्यांना उपयोगी ठरेल. अजून काही गोष्टी ह्याच्यामध्ये असतील तर तसा व्हिडिओ येईल.